हे पिते आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू। या समय जितके लोक फेसबुक कोणी गुगल मीट यूट्यूब टी व्ही माध्यमाने पाहत आहेत, पवित्र आत्मा सहाय्य कर काही वचन आम्हाला कळावं आणि प्रभू येशू तुझा महिमा हो दे। प्रभू येशू नावाने पित्या प्रत्येक बंधन तोडतो, पवित्र आत्मा तुझा अनुग्रह स्वीकारतो। हेल्प कर पित्या, ही तारणाची वाट आम्हाला समजावी आणि आमच्या जीवनाद्वारे देवा तुला महिमा मिळावा। प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो, आमेन। प्रेज द लॉर्ड। आजचा विषय रॅप्चर संदर्भाने आहे आणि मी पोस्ट पण टाकली होती आणि उदाहरण मी लोटाचं घेतलं होतं आणि त्यात मी लिहिलंय का लोटाचं रॅप्चर का झालं नाही, तर आध्यात्मिकरित्या परमेश्वर हे आम्हाला शिकवल आणि आज जो विषय आहे तो रॅप्चर या संदर्भाने आहे। कारण आता ती तयारी झाली पाहिजे, कारण परमेश्वराचा समय जवळ आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्ट आपण देवाच्या वचनात शिकू, जेणेकरून आम्हाला कळल की देवाचं वचन काय सांगतं, कशा प्रकारे आपण तयार राहायला पाहिजे आणि जी चूक लोटाने केली ती चूक आपण करू नये। जसं आपण म्हणतो का लोट रॅप्चर राहण्यापासून काय झाला, राहिल्या गेला, तर जे त्याच्याबद्दल घडलं ते आमच्याबद्दल घडू नये म्हणून त्याच्यातून आपण काय करायचंय, शिकायचंय। म्हणून या ठिकाणी आपण पहिले पाहणार आहोत की रॅप्चर नेमकं काय आहे आणि कुठं ते लिहिलेलं आहे। तर या ठिकाणी थेसनिकराचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 17 वचन या ठिकाणी मी तुम्हासाठी वाचतो। मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्याच्याबरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ आणि तसेच प्रभूजवळ सर्वदा राहू। प्रेज द लॉर्ड। नाव इथं बायबलमध्ये हे वर्णन केलंय। नाव काय लिहिलं या ठिकाणी, आपण जे जिवंत राहणारे ते आपण त्याच्याबरोबर अंतराळात भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ। काय शब्द वापरलाय, वर घेतले जाऊ। आता वेगवेगळे ट्रान्सलेशन आहे, कुठं लिहिलं हिरवले जाऊ, म्हणजे एका क्षणात आपण काय होणार, इथून गायब होणार। आता इथं जे पंडित रमाबाई यांनी लिहिलंय, काय शब्द वापरलाय, वर घेतले जाऊ आणि त्यांना कंसामध्येच अजून एक शब्द टाकलाय, हिरवले जाऊ, म्हणजे एका क्षणात तुम्ही काय होणार, गायब होणार। मग इथूनच जो रॅप्चर शब्द आला तो या शब्दापासून आला, कारण ग्रीक भाषेमध्ये जे भाषांतर होतं त्याच्यामध्ये या शब्दाला हॅरपॅझो असा शब्द वापरला, त्याचाच मूळ शब्दातून रॅप्चर हा शब्द आला। म्हणजे इथं जो शब्द आहे वर घेतला जाऊ किंवा हिरवले जाऊ, तर मूळ ग्रीक भाषेमध्ये काय शब्द होता, हॅरपॅझो, आणि त्याचाच शब्दाचा अर्थ काय होतो, रॅप्चर, म्हणजे एका क्षणात काय होऊन जायचं, हा म्हणजे एका क्षणात नाहीसं व्हायचं, एका क्षणात काय व्हायचं, आणि आध्यात्मिकरित्या नाहीसं व्हायचं म्हणजे कुठं जायचं, वर जायचं, ढगामध्ये जायचं, कुठं जायचं। हा म्हणजे मी हे का सांगतो, कारण अनेक जण तुम्हाला म्हणतील का रॅपचे शब्द कुठून आणला। काही लोक आध्यात्मिकरित्या भाषा समजत नाही, ते म्हणतात की रॅप्चर शब्द आम्हाला बायबलमध्ये कुठं लिहिलाय तुम्ही दाखवा। आता ओरिजिनलची भाषा जर शोधली तर ते आम्हाला सापडणार, पण हे आपल्याला समजावं म्हणून आपल्या सोप्या भाषेत त्या गोष्टी केलेल्या आहेत। म्हणून जिथं वर घेतले जाऊ शब्द आहे तिथं हिरवले जाऊ किंवा ओरिजिनल तो जो वर्ड वापरला तो रॅप्चर आहे। प्रेज द लॉर्ड। हे तुम्हाला माहीत असावं, कारण या शेवटच्या दिवसामध्ये सगळे कशाबद्दल बोलतात, पण जर सहज तुम्हाला विचारलं कोणी का रे बाबा रॅप्चर कुठं लिहिलं एकदा दाखव तरी मला, तर मग ह्याद्वारे आम्ही त्यांना सांगू शकतो की याचा अर्थ होतो रॅप्चर म्हणजे एका क्षणात नाहीसं होणं, एका क्षणात काय होणं, नाहीसं होणं। नाहीसं होणं म्हणजे कुठं जाणं, वर जाणं। कारण इथं असं पुढं पहिले काय लिहिलंय का त्याच्याबरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी, कुठं अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी, तर त्यासाठी एका क्षणात या पृथ्वीतून आपण नाहीसे होणार आणि आपण तिकडे जाणार। प्रेज द लॉर्ड। नाव अजून एक वचन वाचू या ठिकाणी आपण, दानियल काढू 9वा अध्याय काढू आपण आणि 27 वचन वाचू। आणि तो एक सप्तकभर पुष्कळ जणांशी पक्का करार करील आणि त्या सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ व अर्पण बंद करील आणि उजाडी करणारा असा कोणी ओंगळ पदार्थ पंखावर येईल आणि ठरवलेल्या समाप्तीपर्यंत उजाडी करणारा क्रोध ओतला जाईल। नाव रॅप्चर, ज्याला आपण रॅप्चर शब्द वापरतो, हे कधी होणार आहे, ख्रिस्त विरोधकाचा काळ येण्यापूर्वी। कधी होणार आहे, हा रॅप्चर होईल कधी होणार, ख्रिस्त विरोधकाचा काळ येण्याच्या पूर्वी। मग इथं वर्णन केलंय कोणाचं, ख्रिस्त विरोधकाचं। कोणाचं वर्णन केलंय, मी पुन्हा वाचतो, आणि तो एक सप्तक, काय शब्द वापरलाय, एक सप्ताह म्हणजे किती आठवडा, किती दिवस असतात,
आणि म्हणून आध्यात्मिकरित्या एक दिवस 1000 दिवसांसारखा, एक दिवस 1000 दिवसांसारखा. आणि म्हणून 7 वर्ष जो काळ असणार आहे तो कोणाचा असणार आहे? ख्रिस्त विरोधकाचा. कोणाचा काळ असणार? पण त्या अगोदर काय होणार आहे? रॅप्चर. काय होणार आहे? मग रॅप्चर कोणाचं होईल? तर ज्या लोकांनी कोणाचा अंगीकार केलाय? देवाचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आता सध्या आपण त्या स्थितीमध्ये जगतोय, त्या काळामध्ये जगतोय. हा मंडळीचा काळ आहे. कोणता काळ आहे? मंडळीचा काळ. जे काही सप्तक दिले होते, ज्यास येशू ख्रिस्त आला त्यांनी मंडळी स्थापित केली, तोपर्यंत हा समय मोजण्यात येत नाही. पण जसं आपलं रॅप्चर होईल तो समय मोजला जाईल आणि ते 70 सप्तक काय होतील? पूर्ण होतील. आणि मग त्या समय आमचं काय, त्या समय पुन्हा कोण येणार? परमेश्वर येईल. प्रेज द लॉर्ड. कळतं या ठिकाणी पास्टर आर पॉल यांनी भरपूर काही या विषयावर घेतलंय, पण मी जो आपला मेन विषय त्याच्याकडे येणार आहे. नाव रॅप्चर होईल. काय होईल? कोणाचं होणार? हां, आपलं म्हणजे कोणाचं? तर जे आपले जीवन कोणाला समर्पित करतात? देवाला. प्रेज द लॉर्ड. आणि हा कृपेचा काळ आहे. कोणता काळ आहे? हा कृपेचा काळ आहे. कशा प्रकारे? वाचल्या ठिकाणी आपण दुसरे करंतीकराचं दुसरं पुस्तक अध्याय 13 आणि 14 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचे भागीपण तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. ना काय शब्द वापरलेत? 3 गोष्टी लिहिल्यात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. नाव हे आहे देवाचा अनुग्रह. हा कधीपर्यंत आहे? जोपर्यंत रॅप्चर होत नाही. काय होत नाही? तोपर्यंत. कुणाची प्रीती आपल्यावर? हां. कुणाची कृपा आहे आपल्यावर? नाही, मिक्स करताय. देवाची प्रीती, ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची. आलं लक्षात? वर खाली आहे लिहिलेलं, पण प्रथम स्थान आपण कसं देतो? देवाची प्रीती, ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. आज आपण ज्या काळात जगतोय हा मंडळीचा काळ आहे. आपण सर्व कोण आहोत? मंडळी आहोत. आणि या मंडळीवर देवाची प्रीती. कुणाची प्रीती आहे? देवाची प्रीती आहे, ख्रिस्ताची कृपा आहे आणि विशेषतः पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. पण ही कधीपर्यंत राहणार? रॅप्चर पर्यंत. कधीपर्यंत राहणार? रॅप्चर झालं का आपल्यावर प्रीती राहणार? म्हणजे कोणावर जे इथं राहणार त्यांच्यावर प्रीती राहणार नाही, त्यांच्यावर कृपा होणार नाही आणि आत्मा त्यांचं नेतृत्व करू शकणार नाही. म्हणून आताचा जो काळ आहे ना, हा सुवर्ण काळ आहे. कसा काळ आहे? जरी पीडा आम्हाला दिसत आहेत, जरी असे काही या ठिकाणी आजार विकार आम्हाला दिसत आहेत, तरी पण हा खूप सुवर्ण काळ आहे. कारण आमच्यावर देवाचं प्रेम आहे, ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. आणि म्हणून या प्रेमामुळं देवाचा अनुग्रह आमच्यावर होतो. प्रेज द लॉर्ड. नाव देवाचं प्रेमाचं प्रमाण आम्हाला दिसतं येशूद्वारे. कोणाद्वारे? येशूद्वारे. कारण आपली पात्रता नाहीये, आपल्यात काही होतं म्हणून प्रभूने आमच्यासाठी वधस्तंभ वाहिलाय का? नाही. कोणाचं प्रेम होतं? म्हणजे देवाचं प्रेम आपल्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही तारण स्वतःहून घेऊ शकतो का? ख्रिस्तानी फुकट दिलं, मग त्याची काय झाली? आमच्यावर कृपा झाली. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे नेतृत्व पाहिजे. काय पाहिजे? म्हणजे कोणीतरी पाहिजे आम्हाला दिशा दाखवल, कोणीतरी पाहिजे आम्हाला प्रोत्साहन देईल, आम्हाला आतून पुश करेल, कारण तुला हे करायचंय, परमेश्वर आहे, प्रभू करणार. म्हणजे आज आपण ज्या काळामध्ये जगतोय हा खूप सुवर्ण काळ आहे, खूप ब्लेसेड काळ आहे. कारण प्रीती आहे, कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक जण कोणाकडे प्रार्थना करतो? देव ऐकतो. का ऐकतो? कारण देवाचं काय? आमच्यावर प्रेम आहे. अनेक गोष्टींसाठी आमची पात्रता नाहीये, पण तरी पण त्या उत्तम गोष्ट आमच्या जीवनामध्ये कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. ही देवाचं प्रेम आहे आणि म्हणून आज त्या ब्लेसिंग्स आपण एन्जॉय करतो. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा आहे की ही जी कृपा होती, हे जे प्रेम आहे, हे जे पवित्र आत्म्याची सहभागिता आहे, याचा फायदा केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याद्वारे जो प्रभूचा उद्देश आहे की आपलं काय व्हावं? तारण व्हावं, म्हणजे आपलं रॅप्चर व्हावं. काय व्हावं? रॅप्चर व्हावं. तर ते झालंच पाहिजे. जर प्रीती आपल्यावर आहे, कृपा आपल्यावर आहे, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्यावर आहे, तर याचं बेनिफिट आपण घेऊन आपण देवाच्या राज्यात गेलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. इथपर्यंत कळतंय प्रत्येकाला का आज अनुग्रह आहे? आज काय? अनुग्रह आहे. आज देवाचं प्रेम आहे आपल्यासाठी आणि या प्रेमामुळे आपण ब्लेस आहोत. जर आपण तारणाचा इतिहास वाचला आपण, तर आपण पापात होतो. कशात होतो? कुणी आकर्षित केलं?
लिहिलं बायबलमध्ये, जोपर्यंत पिता तुम्हाला आकर्षित करत नाही तोपर्यंत तुम्ही प्रभूकडे येऊ शकत नाही. म्हणजे कुणी ओढून काढलं आम्हाला? कमॉन सगळे बोला, कुणी ओढून काढलं? कारण नंतर मी लोडबद्दल घेणार आहे सर्व. आम्ही स्वतःहून बाहेर पडलो का? आम्ही स्वतःहून प्रभूकडे आलो का? कुणीतरी आम्हाला धरलं, कुणीतरी आम्हाला पकडलं, आध्यात्मिकरित्या आमच्या मनाला प्रभूकडे काय केलं? ओढलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कोणाचं प्रेम आहे आपल्यावर? आमची पात्रता नव्हती तरी त्यांनी आम्हाला काय केलं? बाहेर काढलं. नाव सेकंड गोष्ट, आम्हासाठी प्रभू श्री ख्रिस्त पित्याकडे काय करतो? मध्यस्थी करतो. कारण असं लिहिलंय की मी तुम्हासाठी जाईल, तुम्हासाठी जागा तयार करेल. काय तयार करेल? जागा तयार करेल. आणि विशेषतः त्या पित्याकडे तो आम्हासाठी काय करतोय? मध्यस्थी करतो. काय करतोय? मध्यस्थी करतो. कारण पित्याची इच्छा असेल तर हे पटकन घडल, पण जर तसं घडलं तर आमचं तारण होणार नाही. प्रेज द लॉर्ड. का? कारण अनेक जण तयार नाहीयेत, अनेक जण तयार नाहीये. आणि म्हणून ख्रिस्त पित्याकडे काय करतो? मध्यस्थी करतो. तो मध्यस्थी करतो पित्याकडे का प्रभू थांब, अजून माझे लोक तयार नाहीयेत, प्लीज यांना एक संधी दे, कारण या लोकांसाठी मी आपला प्राण दिलेला आहे, या लोकांसाठी मी आपलं रक्त सांडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? काढूया इब्रिकराचं पुस्तक अध्याय 7 आणि त्याचं 25 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. आणि यामुळे जे त्याच्याद्वारे देवाजवळ जातात त्यांना तो पूर्णपणे तारायला समर्थ आहे, कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला सर्वदा जिवंत राहतो. नाव प्लीज सगळे केअरफुली पहा. आणि यामुळे जे त्याच्याद्वारे देवाजवळ जातात त्यांना तो पूर्णपणे तारायला समर्थ आहे, कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला सर्वदा जिवंत राहतो. म्हणजे येशू आज काय करतोय? तो आम्हासाठी मध्यस्थी करतोय. त्या पित्याकडे का या लोकांना संधी दे, का या लोकांनी आपली काय करावी? तयारी करावी. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचू, रोमकराचं पत्र 8 अध्याय आणि 34 वचन. दंडपात्र ठरवणारा तो कोण? जो मेला पण विशेष करून पुन्हा उठला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हे रेफरन्स मी तुम्हाला का देतोय? कारण प्रभू येशू ख्रिस्ताची जी भूमिका आहे ती सध्यासाठी काय? मध्यस्थी करणं. काय करणं? म्हणजे आज तो आम्हासाठी मध्यस्थी करतोय. मी तुम्हाला वेगवेगळे पॉईंट सांगतोय आजच्या टायमामध्ये. कुणाचं प्रेम आहे? प्रार्थना करताय, उत्तर अनेक गोष्टीचे मिळत आहेत. कुणाचं प्रेम आहे? देवाचं. ख्रिस्ताची कृपा आहे. अनेक गोष्टींसाठी आमची लायकी नाहीये, पण त्या गोष्टीचा उपभोग आम्ही घेतोय. कोण कृपा करतोय? देव. आणि पवित्र आत्मा आहे. कोण आहे? कारण पवित्र आत्मा असल्यामुळं आम्ही आज प्रभूमध्ये आहोत. थोडेफार काय नाही वाढणार. कोणामध्ये आहोत? का? कारण कोण आहे जो पेटवतो आम्हाला? पवित्र आत्मा उत्साही करतो. प्रार्थनेला बस, प्रार्थनेला चल, देवाची आराधना कर, देवाचं वचन लोकांना सांग, देवापासून दूर जाऊ नको, पाप करू नको. वचन तुमच्या आतमध्ये, पण त्याला घेऊन पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. वचन कोणामध्ये? आपल्यामध्ये. कोणामध्ये? पण ती फाईल ऍक्टिव्हेट कोण करतं? कारण असं लिहिलंय इफिसकाराच्या पत्रामध्ये, आत्म्याची तलवार देवाचं वचन आहे. म्हणजे मी हा फरक सांगितलाय. पवित्र आत्म्याच्या मीटिंगमध्ये लोकांना टच बसतो, लोक पडतात, आत्मा मिळतो पण वचन नसतं. काय नसतं? म्हणजे अनेक लोक आहेत का त्या आत्म्याने भरतात पण त्यांच्याकडे वचन नाही. म्हणजे वचन पाहिजे. म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला वचनाद्वारे लीड करणार. तुमच्या कम्प्युटरमध्ये सगळ्या फाईली असतात, पण ते ऑपरेट केल्याशिवाय ऑपरेट होतात का? म्हणजे कुणीतरी त्याला काय करायला पाहिजे? ऑपरेट करायला पाहिजे. ते फंक्शन ऑपरेट करणारं पाहिजे. तसंच वचन तुम्ही वाचताय, पण ते वचन कधी आठवून द्यायचं हे कोण मदत करतं? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा हेल्प करतो तुम्हाला. आणि म्हणून होली स्पिरिट आणि त्याच्याबरोबर देवाचं वचन. वचन अपलोड करा, पवित्र आत्मा ते टाइमवर प्ले करणार. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज हा विशेष अनुग्रह आपल्यावर असल्यामुळं आज आपण याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्या रॅप्चरसाठी, त्या आनंदकालाच्या जीवनासाठी आपण तयार झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आम्हाला हात धरून काय केलंय? बाहेर काढलं. देवाने आम्हाला आकर्षित केलंय. येशू ख्रिस्त स्वतः मध्यस्थी करतोय. आणि विशेषतः आज मंडळीची स्थापना आहे. कसली स्थापना आहे? मंडळीची. म्हणजे याला चर्च शब्द वापरतो, म्हणजे मंडळी. चर्च म्हणजे कोण? मंडळी. आणि या मंडळीसाठी प्रभूने त्या ठिकाणी आराधक ठेवले, प्रार्थना करणारे लीडर्स लोक ठेवले, पालक ठेवले. कशासाठी ठेवले? कारण ह्याद्वारेची मंडळी तयार व्हावी.
कधी आपण निराश होतो, मग आम्हाला प्रोत्साहन दिलं जातं. कधी आम्ही भटकतो, मग आम्हाला दिशा दाखवली जाते. कधी आम्ही वाईट वृत्तीने वागतो, मग आम्हाला फटके मारण्यात येतात. म्हणजे देवाची मंडळी आम्हाला करेक्ट करते, तयार करते, प्रोत्साहन देते, आम्हाला धरून ठेवते आणि कुठे कुठे घेऊन चालते? देवाच्या राज्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हा कृपेचा काळ आहे. कोणता काळ आहे? कृपेचा. म्हणून आज प्रीती आहे, कृपा आहे आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. मग एवढं असूनही आता आपण मागे राहता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर आपण इथं राहिलो तर ख्रिस्त विरोधकाच्या काळात तुमच्यावर देवाचं प्रेम ओतल्या जाणार नाही. तुम्ही प्रार्थना करताल, तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. तुम्ही म्हणताल का देवा कृपा कर, कृपा होणार नाही. तुम्ही म्हणताल पवित्र आत्मा मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर, ते काहीच केलं जाणार नाही. ना प्रार्थना भेटेल, ना प्रीती भेटेल, ना कृपा होईल, ना पवित्र आत्म्याची सहभागिता होईल. तुम्हाला स्वबळावर सैतानाविरुद्ध काय करावं लागेल? लढावं लागेल. आणि मग बायबल सांगतं रक्तसाक्षी व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? रक्तसाक्षी. म्हणजे सैतान येईल, ख्रिस्त विरोधक, तो मला माझा स्वीकार कर, तू म्हणणार मी करणार नाही. मग तुम्हाला त्या समय देव वाचवणार नाही त्याच्या तावडीपासून. तुला त्याचं सहन करता करता मारावं लागेल. समजतंय? आज जर तुम्हाला काही झालं आणि तुम्ही देवाला हाक मारली, देव धावून येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुम्हाला हात पण लावू देणार नाही. देवाचं कुंपण तुमच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. पण ख्रिस्त विरोधकाच्या काळात तुम्ही देवासाठी उभं राहणार आणि म्हणणार का देवा आता मस्ती काहीतरी कर, ते म्हणणार आता काही नाही करणार. तुला तुझा प्राण द्यावा लागेल, नाही तर डोंगरात पळून राहावं लागेल. मी तुला सपोर्ट करणार नाही. कोणती मध्यस्थीची प्रार्थना होणार नाही, कोणती कृपा तुला मिळणार नाही, कोणता आत्मा तुला मार्गदर्शन दाखवणार नाही आणि कोणती मंडळी नसणार का तुझं नेतृत्व करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बेनिफिट आहे. आज कसं आहे? आज प्रभू तयार आहे आमचा हात धरण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही उत्साही नसेल तरी आम्हाला धरण्यात येतं. चला प्रार्थनेला, चला देवाचं वचन वाचू, चला सुवार्थ सांगू, चला प्रभूचं काम करू, या प्रभूकडे या, नाही दुसऱ्या आठवडे या. आज मस्त्या पॉलिश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कृपेचा काळ आहे. कोणता काळ आहे? कृपेचा काळ. सध्या ही सेवा असणार मास्का पॉलिशची. का? कारण आम्हाला प्रभूच्या राज्यात घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. पण नंतर हा मास्का मिळणार नाही. नंतर ही पॉलिश लावली जाणार नाही. आता मिळतंय, पण ते म्हणतो बेनिफिट घे. जर एवढं होऊन पण जर तू मागे राहील तर मग त्यासारखा तू सारखा दुर्दैवी व्यक्ती कोणी राहणार नाही. म्हणून हा सुवर्ण काळ आहे. आज मी पुन्हा सांगतो का देवाचं प्रेम आहे. देवाचं काय आहे? प्रेम आहे. या प्रेमामुळेच आपण आज ब्लेस आहोत. कारण आपली पात्रता नाहीये का आम्हाला काहीतरी मिळावं. जरी आपण म्हणतो का ख्रिस्ताद्वारे आम्ही धुतल्या गेलो, पण आपण 2 मिनिटात मळीन होऊन जातो. कळतंय? पुन्हा आपण चुकतो, पुन्हा आपण पाप करतो, पण तरी देखील जसं आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देव आमचं काय करतो? ऐकतो. हे देवाचं काय आहे? प्रेम आहे. आणि या प्रेमामुळेच तो आमची प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज प्रभूची इच्छा आहे की एवढं जे सुंदरचं बेनिफिट मिळतं, फायदा आम्हाला मिळतोय, याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि आता मागं न पाहता आपण आपली तयारी केली पाहिजे. आणि जर रॅप्चर आताचा समय जवळ आहे, कारण तुम्ही स्वतः पाहतायत ज्या काही गोष्टी घडतायत, या सर्व गोष्टी संकेत आहेत. इस्रायलमध्ये पण त्या घटना, त्या गोष्टी घडतायत. मग खरोखर त्या समयात आपण आहोत का ज्या समयाची शिष्यांनी वाट पाहिली? कोणी वाट पाहिली? शिष्यांनी. कारण ज्या वेळेस हे सर्व लिहिलं त्या समयात लिहिलं. कोणाच्या समयात? येशूच्या. कोणाच्या समयात लिहिलं? येशूच्या. शिष्यांनी त्यावेळेस हे पत्र लिहिले आणि त्यावेळेस त्यांना ते म्हणतोय का तयार राहा. आता किती 1000 वर्ष होऊन गेले? 2000. म्हणजे त्यांनी त्या समय त्या प्रकारे विश्वास ठेवला का आता तो समय, आणि आपण खरोखर त्या समयात जगतो का आता तो समय ऑलरेडी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे फरक कळतोय. त्या टायमाला तो समय नव्हता, आपण त्या आशे जगत होते का तोच तो समय. आणि आपण त्या समयात जगतो का खरोखर तो समय, पण आपण तर तसं जगत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिफरन्स कळतोय. मग किती विश्वासू लोक ते होते का प्रभू येण्याची ते वाट पाहत होते, आणि आपण खरोखर त्या समयात जगतो का आम्हाला सांगण्यात येतंय का रे बाबा तयार राहा, खरोखर तो येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतकी सुंदर, इतकी सोपी परीक्षा परमेश्वर घेतोय का प्रीती त्या परीक्षेमध्ये, कृपा आहे, पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. म्हणजे एवढा सपोर्ट प्रोव्हाइड केला जातोय या सर्व जीवनामध्ये जगताना. मग एवढं असूनही जर आपण मागे राहिलो तर मग आपल्यासारखं दुर्दैवी व्यक्ती कोणी राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला प्रभू नसता कळला तर बरं झालं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू कळून पण जर आपण म्हणतो ना तुला क्लास लावून काय फायदा झाला, तुला पुस्तक घेऊन काय फायदा झाले, तुला गाडी घेऊन काय फायदा झाला, तुला लॅपटॉप घेऊन काय फायदा झाला, आपल्याला आउटपुट पाहिजे. काय पाहिजे? आउटपुट. जर आपल्या मुलांसाठी आपण काही करतो तर आम्हाला वाटतं का रिझल्ट दाखव.
मला काय दाखव, रिझल्ट दाखव. मग देवाने पण प्रीती केली, येशूने कृपा केली आणि पवित्र आत्मा आमच्या बरोबर राहतो. मग एवढं बेनिफिट त्यांनी आम्हाला दिलं, मग रिझल्ट लागला पाहिजे का नाही? येस. मग 100% का 99%? 100%. 100% लागला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी आता आपण मागं राहता कामा नाही. नाही, आता तयार झालं पाहिजे. येस. आता आपण आवेशी असलं पाहिजे आणि देवासाठी आपण स्टँड घेतला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही वचन आपल्यात अजूनही पूर्ण होत नाही, ते वचन आपल्यामध्ये पूर्ण झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रत्येक जण व्यक्तिगत देवाच्या पायापाशी बसा, आत्मपरीक्षण करा की देवा मी कुठं बाकी आहे. कारण माझ्या जीवनात बाकी सर्व गोष्टींकडे माझं लक्ष आहे, पण आध्यात्मिक जीवनाकडे मी तेवढं लक्ष देत नाही ज्याप्रमाणे दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज रेशो असा आहे का 6 दिवस जगाला आहेत आणि 1 दिवस कोणाला आहेत? देवाला आहे. आणि 1 दिवस पण नाही, त्याच्यातले फक्त 2-3 तास. येस. मग जर जायचं जिकडं परमनंटली, तिकडचं टायमिंग जास्त पाहिजे. येस. आणि जिथे थोड्या दिवसासाठी राहायचं तिथला टाइम कमी पाहिजे. पण आमचं गणित कसं आहे? वेगळं आहे. वेगळं आहे. प्रभूसाठी कमी टाइम आहे आणि परमनंट कुठं राहायला जायचं? देवाकडे. मग त्या गोष्टींची जास्त नॉलेज आम्हाला पाहिजे. येस. जर तुम्हाला पोलीस व्हायचं तर तुम्ही त्याची गोष्ट करता, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तर तुम्ही त्याप्रमाणे स्टडी करताय. मग तुम्हाला जर देवाच्या राज्यात जायचं तर तुमचं जास्त लक्ष, जास्त वेळ कशामध्ये गेला पाहिजे? वचनामध्ये. हा, प्रभूचं वचन, प्रभू काय सांगतोय ते केलं पाहिजे आपण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त 24 तास बायबल वाचत राहू नका. वाचलेलं जे ते आपल्यामध्ये पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण आपण टाइम स्पेंड केला पाहिजे. म्हणून हे आउटपुट आहे आणि आउटपुट आलं पाहिजे. पण जर एवढं होऊन पण आपण त्याप्रमाणे देवाला प्रायोरिटी देत नाही, देवाला तेवढं प्राधान्य देत नाही, तर मग आपण जरी म्हणतो की माझं रॅप्चर होईल, पण आमचं रॅप्चर होणार नाही. ती कुवत पाहिजे. येस. ती पात्रता पाहिजे. तो ख्रिस्त आपण सांभाळला पाहिजे आणि जर त्या ख्रिस्ताला आपण सांभाळलं तरच आम्हाला एंट्री मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यात कोण दिसला पाहिजे? ख्रिस्त. ख्रिस्त दिसला पाहिजे. जसा बायबल सांगतं की इसाक आंधळा झाला. काय झाला? आंधळा झाला. आणि त्यांनी चाचपून पाहिलं येस. त्याचे वस्त्र, का मला एसाव जाणवतंय का, आणि त्याला वाटलं का एसाव आहे. कोण आहे? एसाव आहे. तसंच त्या पित्याला आमच्यात कोण शोधायचंय? ख्रिस्त. ख्रिस्त. आता पिता आंधळाने इसाक आंधळा झाला होता. येस. इसाकची दृष्टी मंदावली होती, पण प्रभूची दृष्टी मंदवेल का? नाही. तो आम्हाला पाहणार, येस. तो आम्हाला चेक करणार. तो म्हणतो इसाक फसू शकतो, मी फसू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्यात येशू पाहिजेच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण प्रत्येक जण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे का आता मागं राहता कामा नाही. कारण आता काय झालं की सध्या न्यूज बंद आहेत म्हणून वातावरण रिलॅक्स, पण जसं परत मृत्यूचं तांडव सुरू होतो पुन्हा आपल्या हातामध्ये काय येतं? बायबल येतं. पुन्हा प्रार्थना येते आणि पुन्हा आपलं लक्ष देवाकडे लागतं. येस. पण जसं न्यूज चेंज, वातावरण चेंज, आता विचार पण चेंज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं जे असं जे कॅरेक्टर आहे हे प्रभूला न आवडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पाऊल म्हणतो मी ज्या लोकात गेलो त्याप्रमाणे झालो, पण प्रभूचं कार्य करण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु आपण विनाकारण जगासारखे होऊ नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण प्रत्येकाने जे तारण आपल्याला मिळालंय ते आपण गमवू नये. येस. कारण आम्हासाठी खर्च करण्यात आलंय प्रभूचं रक्त. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा प्राण देण्यात आलाय. मग हे सर्व जे झालंय ते आमच्यासाठी झालंय आणि अजूनही ते प्रेम आमच्यावर प्रभूचं आहे. कारण अजून पण तो पित्याकडे काय करतो? मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज हे बेनिफिट सोडू नका. आज देवाचे एंजल्स आमचं काळजी घेण्यासाठी, त्याचं कुंपण आहे, त्याचं कव्हरिंग आहे, हे सर्व असता आपण जर मागे राहिलो तर मग पुन्हा कोणती हेल्प आम्हाला मिळणार नाही. फक्त काय व्हावं लागल? रक्त साक्षी. आणि ते इतकं सोपं नाही. कारण इतकं सोपं असून जर आम्हाला एवढं अवघड जातंय तर ते एवढं अवघड आहे, ते सोपं जाईल का? नाही. आता सगळं कसं आहे? सोपं आहे. कोण तुम्हाला जागा करतो? पवित्र आत्मा. तो आहे, तो तुम्हाला हलवतोय, तो तुम्हाला बसवतोय, तुम्हाला गायडन्स करण्यासाठी आहे, तुम्हाला नेतृत्व करण्यासाठी आहे, तुमचा आर्थिक पुरवठा आहे. देव सगळं काही करतोय. पण त्या काळात असं काही होणार नाही. मग एवढं सगळं बेनिफिट भेटून पण आपण त्याचा बेनिफिट घेत नाही तर तो असा काळ आहे का तिथं कोणती सुख सुविधा तुम्हाला मिळणार नाही, कोणता सपोर्ट देवाचा होणार नाही. मग आपण टिकणार का? येस. प्लीज बोला. कळतंय? त्या अवस्थेत आपण टिकून राहू शकणार नाही. तो समय भयानक असणार आहे. येस. म्हणून प्रभू म्हणतो का तुम्ही स्वतःची परीक्षा करता? आता जर तुम्ही इतकं चलबिचल आहात, आता तुम्ही जर इतकं अस्थिर आहात तर त्या काळामध्ये तुम्ही कोणता टिकाव धरणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो काळ भयानक आहे आणि त्या काळात आपण जाऊ नये ही प्रभूची इच्छा आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जो जोर लावला जातोय, आज ज्या प्रार्थना ठेवण्यात येत आहेत, आज आपण बघतो का जगाची सहभागिता कदाचित बंद आहे, कारण त्यांची एक विशेष जागेत सहभागिता होती. परंतु देवानी असे माध्यम आम्हाला दिले का या माध्यमाने ऑनलाईन करणे म्हणा देवाची सहभागिता आम्हाला मिळते. Yes. मग प्रभू आम्हाला सोडत नाहीये, कारण प्रभूला वाटतं का बाबा जर मी यांना सोडलं तर यांच्यामध्ये आळशीपणा येईल, हे लोक थंड होतील आणि प्रभूपासून दूर जातील. पण आज देव पूर्ण जोर लावतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुम्ही मीडिया ओपन केलं, मग ते फेसबुक असेल, यूट्यूब असेल, एक प्रकारची आध्यात्मिक लाट वाहते. येस. वचनावर वचन आहेत, प्रार्थनेवर प्रार्थना आहेत, कंटिन्यू सहभागिता आहे. पहिले तरी आठवड्यात किती दिवस चर्च होतं? एक दिवस. आता लोकांच्या 6 दिवस काय सुरू झाल्यात? प्रार्थना. मग हे काय एक प्रकारचं संजीवन आहे, पण ते Yes. आम्हाला दिसत नाही. येस. जर तुम्ही पहिलेचा स्टडी करा, पूर्वी कसं होतं, आठवड्यात किती दिवस? एक दिवस. बाकी एवढं कन्सर्न नव्हतं. पण आज 6 दिवस आपण कोणामध्ये स्पेंड करतोय? देवामध्ये. हा, आज ऑनलाईन प्रेयर आहे, आज कंटिन्यूस फेलोशिप आहे. एक प्रकारचा डबल मानना भेटतोय, येस. डबल वर्शिप भेटती, डबल वचन भेटतंय. आज भरपूर प्रकारे आम्हाला देवाने हा अनुग्रह दिलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पूर्वी लोकांना सवय नव्हती म्हणून त्यांना थोडंसं वेगळं वाटायचं, पण आता सवय झाली. कळतंय? Yes. पूर्वी काय नव्हती, सवय नव्हती. पण आता भरपूरशी सवय आम्हाला झाली झाली. आहे. आणि ह्याद्वारे लोक ब्लेस होतात. येस. ज्याला खरंच भूक येतो याच्यातून पण खातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता फेलोशिप चालू व्हायच्या पहिलेच लिंक गेली नांदेड काही ठिकाणी, लगेच फोन येतात कधी चालू होणार आहे, कधी चालू होणार आहे. म्हणजे ते लोक याच्यावर पण खातात. येस. ज्याला खायचंय तो बरोबर घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण असे भरपूर ठिकाण आहे का तिथं अजून पण एवढी मोकळी की ते फेलोशिपला एकत्र येते. पण देवाची कृपा आहे का आपल्याला अजून फेलोशिप भेटती, मग याचा बेनिफिट आपण घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपण मागं राहिलो तर मी पुन्हा सांगतो का तो टाइम भयानक असणार. येस. प्लीज त्या टायमाचा अनुभव तुम्ही घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. कारण त्या ठिकाणी स्वबळावर निघावं लागेल. कसं? येस. स्वबळावर त्यावेळेस कोणी मध्यस्थी करणार नाही. कोणी हात धरणार नाही. कोणी तुमची वाट बघणार नाही. नाही. स्वबळावर तुम्हाला बाहेर पडावं लागणार. Yes. आणि ते इतकं सोपं नाही. नाहीये. आज आम्ही प्रार्थनेला नाही आलो तर आम्हाला फोन येतो का या चर्चला या, प्रार्थनेला या. त्या समयी कोणी तुम्हाला त्या प्रकारे रिस्पॉन्स देणार नाही. म्हणून आज आहे बेनिफिट, या बेनिफिटचा फायदा घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं इथपर्यंत? इथपर्यंत समजतं सर्वांना? येस. आता आपण लोडचं उदाहरण घेणार. कोणाचं? लोटचं. लोडचं. आणि देवाची इच्छा आहे का जुन्या करारात ज्या काही गोष्टी झाल्या त्यातून आपण काय करायचं? शिकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो एक प्रकारचा बोध आहे येस. किंवा ते एक प्रकारचं दर्शक आहे. आणि त्यातून आम्ही शिकायचं की जर त्यांनी ती चूक केली तर आपण ती चूक करता कामा नाही. नाही. कारण त्याच्यातून देव आम्हाला धडा शिकवतो. येस. व्यक्तिगत हात भाजावेत आणि मग शिकावं असा भाग तो नाहीये. नाही. याच्यामध्ये जे काही प्रभूने लिहिलंय त्यांच्या अनुभवातून शिकावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दरवेळेस आपण म्हणू का केस पिकल्यावरच माणसाला अनुभव येतो, असं नाहीये. हे आहे तुमच्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? यांच्या अनुभवातून शिका. कारण तुमचं आयुष्य तरी 60-70 वर्षाचा अनुभव असेल. किती? 60-70. पण हा हजारो वर्षाचा अनुभव आहे प्रभू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा अनुभव वर खाली होऊ शकतो, पण देवाचं जे याच्यात लिहिलेलं वचन वर खाली होऊ शकत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला आज ह्याला फॉलो करणं खूप गरजेचं गरजेचं आहे, आहे. कारण हेच आम्हाला प्रभूच्या राज्यात घेऊन जाईल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो आज देवाची काय आमच्यावर प्रीती आहे, ख्रिस्ताची काय आमच्यावर, कृपा आहे. आणि पवित्र आत्म्याची. सहभागिता आहे. नंतर हे सगळं निघून जाईल. येस. नंतर हे सगळं निघून जाईल. निघून जाईल. नंतर काही अनुग्रह राहणार नाही. नाही. मग खूप भयानक समय असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक थोडक्यात जर आपण पूर्वीचं उदाहरण घेतलं, जसं चर्च बंद झालं आणि ऑनलाईन फेलोशिप आली, मग स्टार्टिंगला लोकांना आराधनेत रस वाटत नव्हता, वाचनामध्ये रस वाटत नव्हता, कारण ती सवय लागली होती. कोणती? चर्च. सगळे एकत्र यायचं, वाद्य वाजायचं, सगळे नाचायचे, एकमेकांना प्रोत्साहन व्हायचं. आणि नंतर अचानक थोडंसं ड्राय लागू लागलं. ड्राय मीन्स कळतं ना, Yes. सुक्क वाटू लागलं. अरे मला वाटत नाही राहिलं मी चर्चला गेलो. म्हणजे फरक पहा, फरक कसा जाणवतो. Yes. मग ज्यावेळेस हे सगळंच निघून जाईल मग किती फरक जाणवणार. येस. समजतंय? ज्यावेळेस ऑनलाईन हे सुरू झालं, आराधनेत मूड नाही येत, लक्ष लागत नाही, वाचनात लक्ष लागत नाही, वेगळं वाटतं. कसं वाटतं? वेगवेगळं. स्टार्टिंगला हे झालं सगळं वेगवेगळं वाटू लागलं. परंतु विचार करा का ज्यावेळेस हे सगळंच निघून जाईल मग कसं वाटणार. येस. त्या समयात जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव यातून आम्हाला शिकवतो प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी, जर आम्ही Yes. लक्ष केंद्रित केलं तर. जर आता अशी कंडिशन आहे की फेलोशिप असताही आम्हाला त्या प्रकारे तेवढा इंटरेस्ट येत नाही, मग ज्यावेळेस फेलोशिपच नसणार
कोणत्याच माध्यमाने नसणार, मग आपण काय करणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्यात समजा युट्यूब फेसबुक बंद केलं, मग काय करणार? कळतंय प्रत्येकाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग एवढं असून पण मागं राहायचं का? नाही. प्लीज मागं राहू नका, कारण नंतर स्वबळावर आपण बाहेर पडणं अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता उदाहरण घेऊ आपण लोटचं. उत्पत्ती अध्याय 19 सर्व काढू. ओके, काढलं सर्वांनी? हा. आता जुन्या करारात ज्या काही गोष्टी होत्या दर्शक होत्या. काय होत्या? दर्शक होत्या. नवीन करारासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्पत्तीमध्ये हात ठेवा. हे वचन तुमच्या माहितीसाठी. करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय 10. काढलं सर्वांनी? अध्याय 10. आता जर पंडित रमाबाई बैल तुमच्याकडे असेल, हा, टायटल वाच त्याच्यावर. पौल इस्रायलाच्या इतिहासावरून पापापासून अलिप्त राहण्याचे अगत्य दाखवतो. हा, आता पावलाने एक उदाहरण घेतलं. कोणाचं? इस्रायलचं. कोणाचं? इस्रायलचं. ज्या वेळेस ते फारोच्या गुलामीत होते, त्यांना त्यांनी बाहेर काढलं, आणि मग तिथं असं लिहिलंय का त्यांना समुद्रातून त्यांना काय केलं? बाहेर काढलं. आणि मग तो म्हणतो की त्यांचा काय झाला? बाप्तिस्मा. काय झाला? बाप्तिस्मा. म्हणजे दर्शक आहे. काय आहे? दर्शक आहे. दर्शक आहे. दर्शक म्हणजे कळतंय Yes. जे जुन्या करारामध्ये घडलं, नवीन करारात त्याची पूर्णता पूर्ण केली प्रभू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जुन्या करारामध्ये जे काही तुम्ही वाचता, नवीन मध्ये ते पूर्ण होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारात जे काही तुम्ही वाचलं, नवीन करारात ते काय होणार? पूर्ण होणार. आता त्यांनी तो उदाहरण घेतलं. कोणतं? समुद्रातून पार जाणं आणि ढगाखाली येऊन क्रॉस होणं. त्याला बाप्तिस्मा म्हणतात. काय म्हणतात? बाप्तिस्मा. त्यांना माहित होतं का बाप्तिस्मा आहे? नाही. पण त्याने आध्यात्मिकरित्या पाऊलून त्याला काय केलं? जोडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या सहाय्याद्वारे? देवाच्या. हा, देवाने दाखवलं त्याला बाप्तिस्मा म्हणतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया 11 वचन. सगळे लक्ष द्या. 11 वचन. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या, आणि ज्या आम्हावर युगाचा शेवट आला आहे त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. हा, प्लीज सगळे लक्ष द्या. येते लक्षात? आता लक्ष देऊ वाचनाकडे. माझी इच्छा आहे हे तुम्हाला कळावं. म्हणजे जुन्या करारात ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचताल, फक्त एक इतिहासाची स्टोरी म्हणून वाचणार नाही, त्यात तुम्हाला नवीन करार दिसणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे दृष्टिकोन देतो मी तुम्हाला बायबल पाहण्याचं. येस. मी पण सुरुवातीला एका स्टोरी प्रमाणेच बायबल वाचत गेलो, पण ज्यावेळेस तुम्हाला दृष्टिकोन मिळेल, मग तुम्ही ते फक्त वाचायचं म्हणून, इतिहास म्हणून वाचणार नाही, त्याच्यात तुम्हाला नवीन कराराच्या गोष्टी प्रभू दाखवत जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा सेम वचन स्लोली. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या. हा, या सर्व गोष्टी त्यांना दाखल्या होण्यासाठी घडल्या. तो दाखला कोणासाठी? आपल्यासाठी. कोणासाठी? आपल्यासाठी. हा, पुढे काय लिहिलंय? आणि ज्या आम्हावर युगाचा शेवट आला आहे. हा, युगाचा काय आलाय? शेवट. प्लीज बोला. कळतंय? जे त्यांच्यासाठी घडलंय ते आम्हासाठी आता, कारण आता युगाचा काय आलाय? शेवट आला आहे. पुढे काय लिहिलंय? त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. हा, कशासाठी? बोधासाठी. ना, बोध शब्द कळतो. येस. बोध कर म्हणजे जाणीव करून दे. येस. बोध कर म्हणजे काय कर? जाणीव करून दे. एखाद्या गोष्टीद्वारे एखाद्याला काय करून द्यायची? जाणीव करून. मग आज परमेश्वर या रॅप्चर बद्दल कोणाद्वारे जाणीव करून देणार? लोटाचा. कोणाचा? लोटाचा. कळतंय? तो म्हणतो बोध करून दे. मग आज बोध कसा होईल? तर लोटाद्वारे आज परमेश्वर आम्हाला बोध करणार. येस. ना, लोट किती लोकांना लोट माहितीये? म्हणजे मला सोपं जाईल सांगण्यासाठी. लोट बद्दल वाचलंय? सर्वांनी वाचलंय ना. बायबल सांगतं लोट हा राहण्यासाठी कुठं होता? सदोम आणि गमोरा. येस. अब्रामानंतर विभक्त झाला आणि कुठं राहिला? सदोम आणि गमोरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना, प्रॉपर्टी जास्त झाली, त्याच्यावरून वाद झाला, आणि म्हणून तो विभक्त झाला आणि कुठं गेला? सदोम गमोरात. आणि त्या ठिकाणी तो राहू लागला. Yes. आणि मग सदोम गमोरात देवाचं भय नव्हतं, कारण तिथं अब्राम नव्हता. येस. कोण नव्हता? अब्राहम. कारण अब्राम कुणाचा भय धरणारा होता? देवाचा. आणि म्हणून तो अब्रामापासून वेगळा झाला, म्हणजे देवाच्या नेतृत्वापासून पण काय झाला? वेगळा झाला. कारण पहिले तो अब्राम बरोबर होता, म्हणजे इंडायरेक्टली कोणाबरोबर होता? देवा. कारण अब्राम कोणाबरोबर होता? देवा बरोबर. पण ते वेगळे झाले. येस. काय झाले? वेगळे झाले. एक कारण होतं संपत्तीचं, त्याच्यामुळे तो काय झाला? वेगळा झाला. आणि बायबल सांगतं का सदोम गमोरात तो राहिला, तिथं प्रभूचं भय धरणारे नव्हते, पाप वाढलं, आणि ते पापाची आरोळी कोणापर्यंत गेली? देवापर्यंत. आणि मग प्रभूने ठरवलं का मी जाईल, पाहिल, आणि तसं असेल त्याचा काय करणार? नाश करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं का त्या ठिकाणी लोट होता. कोण होता? लोट होता. आणि लोट कोणाशी कनेक्टेड होता? देवाशी. नाही, अब्रामाशी. कोणाशी? अब्रामाशी. लोट कनेक्टेड होता अब्रामाशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देवाने काय केलं? तिथं जाण्या अगोदर पहिले कोणाला जाऊन रिव्हील केलं? अब्रामाला.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया 19 पहिले 18वा अध्याय, उत्पत्ती अध्याय 18 22 वचनापासून वाचू. मग ते पुरुष तेथून वळून सोदोमाकडे गेले, पण अब्राहाम तसाच यहोवासमोर उभा राहिला. आणि अब्राहाम जवळ येऊ म्हणाला, तू दुष्टाबरोबर न्यायीचाही नाश करशील काय? कदाचित त्या नगरात 50 न्यायी असतील, मग त्या 50 न्यायीकरिता त्या ठिकाणचे तू सहन करणार नाहीस काय? त्याचा नाश करशील काय? असे करणे तुझ्यापासून दूर असो. ओके. बायबल सांगतं, आम्हाला ती स्टोरी माहिती आहे का देवदूत त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्यांचा पाहुणचार केला, मग त्यांनी त्यांना प्रगट केलं का आम्ही सदोम गमोराचं काय करणार, नाश करणार पण आहे. त्या समय सदोम गमोरासाठी जो लोट होता, आणि लोटसाठी कोण मध्यस्थी करतोय? अब्राहम. आणि फक्त तो लोटसाठी करत नाही, कितीशी लोक बोलला तो? किती लोक बोलला? 50. म्हणजे त्याचा उद्देश फक्त एक लोट नाहीये, पण तो म्हणतो का पापी लोकांबरोबर न्यायी लोकांचा नाश होऊ नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी अब्राहम लोटासाठी त्यांच्याकडे काय करतो? मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी मध्यस्थी केली, हे त्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून जसं त्याच्यासाठी मध्यस्थी झाली, तसंच आमच्यासाठी कोण मध्यस्थी करतं? येशू. समानता कळती? येस. लोटसाठी मध्यस्थी झाली, कारण लोट आणि अब्राहम कसे होते? कनेक्ट होते. पहिले आपण आणि देव कसे होतो? एक. पण आदमाने पाप केलं, आणि म्हणून माणूस आणि देव मध्ये काय आलं? विभक्तपणा आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा प्रभूंनी समेट केलं, आणि पुन्हा आता आम्हासाठी तो काय करतोय? मध्यस्थी करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हे सगळं बिब्लिकल आहे का? जसं लोट पण गेला होता, त्याला पकडलं होतं, लोटला सोडवलं, तसं पुन्हा येशूने आम्हाला काय केलं? सोडवलं. स्टोरी कळती सगळी. लोट वेगळा झाला, लोटला काय नेलं होतं? एकदा पकडून नेलं होतं, पण त्याला अब्राहम जाऊन काय केलं? पुन्हा सोडवलं. तसंच आम्ही पण वेगळं झालो आदमाद्वारे, पुन्हा आम्हाला काय केलं? प्रभूने येऊन सोडवलं. पण आता पुन्हा प्रभू जसं अब्राहम लोटसाठी मध्यस्थी करतो, तसं येशू आम्हासाठी काय करतो? मध्यस्थी करतो. कळती समानता? ज्याप्रमाणे त्यासाठी मध्यस्थी होती, आज आमच्यासाठी पण काय होती? मध्यस्थी होती. या मध्यस्थीचा फायदा झाला. बायबल सांगतं का ज्यावेळेस देवदूत त्या ठिकाणी गेले, बरोबर लोटाला ते काय झाले? भेटले. हा योगायोग आहे का प्रार्थना आहे? प्रार्थना. प्लीज बोला, काय प्रार्थना आहे? हा योगायोग नाहीये, ही प्रार्थनाच आहे. कारण शेवटी त्यांनी म्हटले का लोटाची आम्ही काय केली? अब्राहममुळं आठवण केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढच्या काही गोष्टी. आपण मध्यस्थीबद्दल आपण पाहिलं. आता आपण वाचणार आहोत उत्पत्ती 19:12 वचनापासून. आणि ते पुरुष लोटाला म्हणाले, येथे तुझे आणखी कोण आहे? जावई व तुझे मुलगे व तुझ्या मुली आणि शहरात जो कोणी तुझा असेल त्याला या ठिकाणातून बाहेर काढ, कारण आम्ही या ठिकाणाचा नाश करणार आहे. ओके. बायबल सांगतं का देवदूत, हिस्ट्री तुम्हाला माहिती, मी डायरेक्ट पॉइंट्स घेतोय. देवदूत त्यांना म्हणतात या ठिकाणचा आम्ही काय करणार आहे? नाश करणार आहे. आणि तू सदोमातून काय कर? बाहेर निघ. आम्ही पण पापात होतो. कशात होतो? पापात होतो. मागच्याच मी तुम्हाला सांगितलं, सदोम गमोर म्हणजे पाप. येस. सदोम गमोर म्हणजे काय? पाप आहे. तो म्हणतो सदोम गमोरातून बाहेर पडा. म्हणजे कुठून बाहेर पडा? पापातून. आणि तुम्ही डोंगराकडे जा. कुठं जा? डोंगराकडे. डोंगर म्हणजे कोणाचं राज्य? देवाचं. कारण दावीद काय म्हणतो? मी माझी दृष्टी कुठे लावतो? पर्वताकडे. आणि म्हणून पर्वत म्हणजे आध्यात्मिकरित्या देवाचं राज्य आहे. म्हणजे पापातून बाहेर पडा आणि कोणाच्या राज्यात जा? देवाच्या. आणि म्हणून या ठिकाणी देवदूत तिथं जातात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही हे नगर सोडा आणि तुम्ही काय करा? बाहेर जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी? तसंच आम्ही पण कशा जगत होतो? पापामध्ये. आम्हाला परमेश्वर प्रगट झाला. कोणत्या ब्रदरद्वारे, कोणत्या सिस्टरद्वारे, कोणत्या प्रार्थनेद्वारे, आणि आम्हाला प्रगट केलं का हे सगळं सोड पाप आणि प्रभूमध्ये ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण निघत होतो का लवकर बाहेर? नाही. आपण पण पहिले बाहेर पडत नव्हतो. कोपच येईल, असंच होईल, तेच नाराज होतील, तो काय म्हणल, हा काय म्हणल, मग देवाने आम्हाला हात धरून काय केलं? बाहेर काढलं. वाचूया पुढचं एक वचन आपण त्याचं 15 आणि 16 वचन. आणि सकाळ उजाडली तेव्हा दूतांनी लोटाला घाई केली. त्यांनी सांगितले, उठ, तू आपली बायको व येथे असलेल्या आपल्या 2 मुली यांना घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शासनात तुझा नाश होईल. पुढं. परंतु तो उशीर करीत राहिला. तेव्हा यहोवाची करुणा त्याच्यावर असल्यामुळे त्या पुरुषांनी त्याचा हात व त्याच्या बायकोचा हात व त्याच्या 2 मुलींचा हात धरून त्याला नगराबाहेर आडून सोडले. कसं काढलं बाहेर? हात धरून. सगळे बोला, कसं काढलं? हात धरून. आणि शब्द वापरला, यहोवाची करुणा झाली. येस. आज कोणाची प्रीती? देवाची.
म्हणून आपण पण पापात होतो, तसं त्याला सदोमातून बाहेर काढलं. कसं काढलं? सदोमात. हात धरून. येस. कसं काढलं? हात धरून. आम्ही पण स्वतः आलो का? नाही, आम्हाला कुणी आकर्षित केलं? देवाने. आम्हाला प्रभूने आकर्षित केलं Yes. आणि म्हणून आपण प्रभूमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही कोणाला सुवार्थ सांगतायत आणि ते ऐकत नाहीत तर नाराज होऊ नका. मग तुम्ही काहीतरी म्हणून तुम्ही देवात आहेत, ते काहीतरी नाही म्हणून ते तिथं आहेत, असंच होतं याचा अर्थ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कधी कधी आपण सुवार्थीला जातो, लोकांना प्रभू सांगतो, ते ऐकत नाही, आपण म्हणतोय खूपच रगील आहे, ते ऐकण्या स्थितीत नाहीये. मग तू हुशार आहे म्हणून तू देवात आला का? येस. नाही, तुझा पण देवाने काय पकडला हात पकडला. म्हणून तू देवात आला. येस. ते ऐकत नाहीयेत, ठीक आहे, प्रार्थना करत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? तुझा हात पकडला म्हणून तू बाहेर आला. पण अनेकदा असं होतं का जे बाहेर येतात मग त्यांना बाकी सगळे घाणत दिसतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीच्यांना घाण म्हणायचं नाही. तुझ्यासाठी प्रार्थना झाली, त्यांसाठी पण प्रार्थना झाली पाहिजे. येस. तुझ्यासाठी पण कुणी रडलं, तू पण त्यांसाठी ते कोणाकडे रडला पाहिजे? देवाकडे. हा, कारण तुझा हात धरला, देवाने आकर्षित केलं म्हणून तू देवामध्ये. येस. हे तुझं डिसिजन नाहीये, हे तुझं बोलणेच नाहीये, तुझ्या मनाला प्रभूने धरून ठेवलं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू पण खचला असता, तू पण घाबरला असता, तू पण प्रभूमध्ये आला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? सिमिलरिटी कळती लोटची स्टोरी आणि आपली स्टोरीमध्ये येस. साम्यता आहे. येस. त्याला पण बाहेर काढलं आणि आपल्याला पण काय केलं? बाहेर काढलं. त्यासाठी पण मध्यस्थी होती ना, आज आम्हासाठी पण काय चालू आहे? मध्यस्थी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला सदोम आणि गमोरातून बाहेर काढलं, म्हणजे कुठून बाहेर काढलं? पापातून. पापातून. आणि त्याला सांगितलं कुठं पळायचं आता? डोंगराकडे. वाचव्या ठिकाणी आपण 17 वचन. मग असे झाले की त्यांनी त्यांना बाहेर काढून आणल्यावर तो त्यांना म्हणाला, तो आपल्या जीवाकरिता पळ, आपल्या पाठीमागे पाहू नको आणि कोठे मैदानात उभा राहू नको, डोंगराकडे पळ, नाही तर तुझा नाश होईल. ओके, नाही इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना? बाहेर काढलं. काय केलं? बाहेर काढलं. कोण मध्यस्थी करत होता पहिले? अब्राम. कुणी हात धरला? देवदूताने. काढलं बाहेर. आता त्यांचं काम आहे कुठं जायचं? डोंगराकडे. पण बायबल सांगतं त्यांना सांगितलं का रस्त्यात थांबायचं नाही, आणि शेवटपर्यंत तुम्ही डोंगरापर्यंत काय करायचं? पळायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले ते उशीर करत होते, पण त्यांना बाहेर काढलं, त्यांना सांगितलं का आता प्लीज तुम्ही मध्ये काय करू नका, थांबू नका. मी तुम्हाला मागच्या सांगितलं प्रभूमध्ये आल्यानंतर थांबणं म्हणजे काय? म्हणजे एखादं वचन आपल्यामध्ये काय होऊ देत नाही, पूर्ण होऊ देत नाही, त्याला म्हणतात थांबणं. येस. कळतंय? बाहेर आले. कुठं आले? बाहेर आले. आज आपला बाप्तिस्मा झालाय, येस. झाला सर्वांचा. बाहेर आलो. कुठं आलो? बाहेर आलो. आता शेवटपर्यंत म्हणजे रॅप्चर पर्यंत किंवा मरण पर्यंत कसं राहायचं? विश्वास. विश्वासू. म्हणजे प्रत्येक वचन कोणात पूर्ण झालं पाहिजे आपल्यामध्ये. पण आपण काय करतो? अनेक वचन पूर्ण होऊ देतो, पण एखादं वचन आपण आपल्यात पूर्ण होऊ देत नाही, म्हणजे तुम्ही Yes. थांबताय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरण मी घेतलं मागच्या धनवान व्यक्तीचं. येशूकडे आला, म्हटला सांग आनंद कालाचं जीवन मिळायचं काय करू? तो म्हणतो खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको. तो म्हणतो हे सगळं करतो. अजून सांग. तो म्हणतो एक काम कर, जे तुझं ते विकून दे, गोरगरिबांना वाटून दे. तो तिथून काय होऊन जातो? निघून जातो. म्हणजे तो तिथं त्याने आपला प्रवास काय केला? थांबवला. असे अनेक वचन असतात का ते वचन आपण आपल्यामध्ये पूर्ण होऊ देत नाही. म्हणजे इनडायरेक्टली आपण पण आपला प्रवास काय करतो? थांबवतो. आता थांबायचं, नाही. आता धावायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज फेलोशिप आहे, ऑनलाईन का नाही म्हणा, त्याचा बेनिफिट घ्या. येस. आज तुमचे नातेवाईक असतील, आपले नसतील, त्यांना प्रभू सांगा आणि प्रभूचं काम करत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण पळ काढतो, आपण थांबतो. आणि जर आपण पळ काढणार, आपण थांबणार, नुकसान देवाचं नाहीये, नुकसान कोणाचं आहे? आपला आहे. कारण त्याला बाहेर काढलं आणि तो म्हणतो तो काय एवढं केलं, आता तुला फक्त काय गाठायचंय? डोंगर गाठायचे. जर तू तेवढंही करू शकत नाही तर मग त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूनी बाप्तिस्मा म्हणजे सदोम गमोरातून हात धरून काढलं. कसं काढलं? हात धरून. पुढे हात धरला का? नाही. नाही. बाप्तिस्मा होईल तोपर्यंत तुम्हासाठी तुम्हाला प्रोत्साहन दिलं जाईल, तुम्हाला आणलं जाईल. पण आता तुमचं पण काम बनतं, इथून पुढचं वाटचाल मी चालणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन व्यक्ती आहे, मस्का पॉलिश आहे, प्रार्थना आहे, तुपास आहे त्यासाठी. पण जर तुम्ही आता बाप्तिस्मा घेऊन पण तुम्ही जुन्या व्यक्तीसारखंच वागता तर मग कसं जमणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले जसं जेवणाला पंगत असायची, काय असायची? पंगत. आणि पहिले काय असं हे नसायचं वाढणारे वगैरे, केटर्स वगैरे, पोरच वाढायचे. पण त्यांचा पण टाइम येतो ना बसून काय करायचा? जेवायचं. आणि एकदा तो टाइम पण येतो का जो जीवन झालंय त्यांनी काय करावं? वाढायचा. पण असं आहे की आपले काही लोक खातच बसलेत. अरे मग तू वाढणार कधी? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते? पहिले अशी स्थिती होती की केटर्स वगैरे काय नसायचे.
पहिले पोरं वाढणार, घरातले लोक वाढणार, मग जे जेवण झाले नंतर ते त्यांना वाढतील. येस पण काही लोक जेवले तर रिलॅक्स बसले. ते म्हणतो पुढची धाव कोण धावणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्हाला बाहेर काढलं, बाहेर काढल्यानंतर त्यांचा हात धरलेला नाही. प्लीज बोला, कळतंय तुम्हाला. येस सदोम गमोरातून हात धरून आणलं. कसं आणलं. हात धरून. पण आता पुढे तू चल बाबा. येस तू म्हणतो नाही मला उचलूनच घेऊन चल, नाही होणार. आता येस प्रोत्साहन दिलं जाईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुरक्षा पण देव देणार, पण तुझं मन तुला तयार करावं लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बोलवलेले पुष्कळ पुष्कळ आहे, आहेत, पण निवडलेले थोडेच आहेत. कारण देवात जेव्हा चालायचं अनेक लोक म्हणतात नको मग, येस आणि म्हणून अनेक लोकांचा प्रवास पूर्ण होत नाही. नाही आणि ते नामधारी विश्वासणारे काय ख्रिश्चन म्हणून राहतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती आपली धाव पूर्ण करत नाही. नाही. म्हणून प्लीज जर तुम्ही बाहेर पडलात तर आता तुम्हालाच पुढची धाव धावायची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सुरुवातीला टोचतं, पण हेच वचन तुम्हाला सुंदर आकार देईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या हिशोबाने 60-70 वर्ष खूप झाले, पण तरी हे थोडेच आहेत, कारण ते आनंदकालाचं जीवन आहे. येस कसं आहे. अनंत कालचं युगानुयुगाचं जीवन आहे, म्हणून त्यासाठी थोडी झळ खा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाच्या वाटणापासून पळू नका, कारण आतापर्यंत हात धरून बाहेर काढलंय, पण इथून पुढं तुम्हाला चालावं लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल सांगतं का त्यांना डोंगराकडे जायचं. कोणाकडे जायचं. डोंगराकडे. डोंगर म्हणजे कोणाचं राज्य. देवाचं. पण त्यांनी काय केलं, तो म्हणतो का नाही एक रिक्वेस्ट आहे की मी डोंगरावर काही जात नाही. नाही. वाचूया पुढं त्याचं 18 वचनापासून. तेव्हा लोड त्यांना म्हणाला, अहा असे नको, माझ्या प्रभू तू माझ्यावर जी दया केली ती फार मोठी केली आहे, परंतु माझ्याने डोंगराकडे पळून जावत नाही. कदाचित माझ्यावर अरिष्ट येईल आणि मी मरेल. पुढं. आता पहा, पळून जाण्यास हे नगर जवळ आहे आणि ते लहान आहे. ते लहानच आहे नाही काय, त्याला तिकडे पळून जाऊ दे, म्हणजे केले ज्या नगराविषयी तू बोललास ते मी उजाड करणार नाही. ओके. बायबल सांगतं का प्रभूला सगळं नाश करायचं होतं. येस सगळं काय करायचं होतं. नाश करायचं होतं. पण तो म्हणतो डोंगराकडे मी काय जात नाही. तो म्हणतो का रे जा डोंगरावर, आता सगळं पाप काय करून टाकतो, संपून घालून टाकतो. टाकतो. पण तो म्हणला नाही या नगरात मला जाऊ दे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्याच्यामुळं त्या नगराच्या लोकांना पण एक चान्स मिळाला. येस कशात वाढण्याचा. देवामध्ये. देवामध्ये नाही, पाप करण्याचं. नाही कळलं. सदोम गमोरे काय सदोगम. मोठे गाव आहेत, 5-6 गाव आहेत, सगळे अवता बाहेर काढलं. मग आता सगळं जाळायचं. सगळे काय करायचं जाळायचं. आणि त्याला म्हणजे डोंगराकडे जा, म्हणजे सगळं भस्म करतो. तो म्हणला नाही डोंगराकडे जात नाही, एका दुसऱ्या गावात जातो, म्हणजे Yes. माझ्यासाठी ते गाव तू वाचव. येस माझ्यासाठी ते काय कर गाव तू. वाचव. त्याच्यामुळे त्या गावाला डिस्काउंट द्यावा लागला. येस रॅप्चर नंतर प्रभू लगेच आला पाहिजे, लगेच सगळं नाश केला पाहिजे, पण तो म्हणतो सद याच्यासारखे लोटासारखे काही लोक थांबलेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्याला म्हणत होते का लगेच कुठं जा. डोंगराकडे तो गेला का नाही. मग प्रभू म्हणतो का असे अनेक लोक असतील की ते पहिल्या बॅच मध्ये काय जाणार नाही. ते थांबणार आहेत. येस पण देवाची इच्छा आहे का त्याच्यातून आपण शिकावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोड गेला का डायरेक्ट वरती नाही. मग ते म्हणतो असं आता दिसतंय मला की सगळेच लगेच घेतले जाणार नाही. काय म्हणतील थांब थोड्या वेळासाठी आम्ही इथंच थांबतो. कळतंय येस. किती लोकांना कळतंय. पुन्हा वाच सेम वचन. तेव्हा लोड त्यांना म्हणाला, अहा असे नको, माझ्या प्रभू तू माझ्यावर जी दया केली ती फार मोठी आहे, परंतु माझ्याकडे डोंगराकडे पळून जावत नाही. कदाचित माझ्यावर अरिष्ट येईल आणि मी मरेल. आता पहा, पळून जाण्याचे नगर जवळ आहे आणि ते लहान आहे. ते लहानच आहे नाही काय, मला तिकडे पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा या गोष्टीविषयी देखील मी तुझे मान्य केले. ज्या नगराविषयी तू बोललास ते मी उजाड करणार नाही. काय करणार नाही. उजाड म्हणजे ते पण काय करायचं होतं संपवायचं होतं. पण त्याच्यामुळं त्यांना पण डिस्काउंट मिळालं. येस कळतंय. म्हणजे प्रभूची इच्छा होती का तू का डोंगराकडे जात नाही. मग तसंच देव आज आम्हाला सांगतो की तुम्हाला का राहायचंय ख्रिस्त विरोधकाच्या काळात. येस तुम्ही माग राहू नका. आता सुवर्ण संधी देवदूत थांबले होते अग्नी पाडण्यासाठी. येस ते म्हणते तू डोंगर गाठ मग आम्ही पाडतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यांनी विलंब लावला. येस काय लावला. विलंब आणि त्या लावला. त्या गावात जाऊन ते काय केले लपून बसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते हे रॅप्चर आध्यात्मिकरित्या. तो निघाला सदोम गमोरातून. कुठं जायचं होतं डोंगराकडे. आमचं पण बाप्तिस्मा झालाय. आता कुठं जायचं डायरेक्ट देवाच्या राज्याकडे. म्हणजे आता प्रभू येईल
तर आपण पण उचलले गेले पाहिजे. कोणामध्ये? Yes. देवामध्ये. देवामध्ये. कारण आपण त्या समयात जगतोय. येस. पण लोट म्हणतो का मला लगेच जायचं नाही. मी थोड्या वेळ नगरातच जाऊन बसतो. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे जर आपण उचलले गेलो नाही तर ख्रिस्त विरोधकाचा काळ इथं असेल. म्हणून मग पुन्हा सांगतो कोणती मध्यस्थी होणार नाही. कोणी तुम्हाला सपोर्ट करणार नाही. तुम्हाला स्वबळावर बाहेर पडावं लागेल आणि ते एवढं सोपं नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. मग लोटाचं काम होतं का नाही? कुठे गेला पाहिजे होता? डोंगराकडे. म्हणजे ते रॅप्चर होतं. येस. काय होतं? रॅप्चर होतं. पण झालं का? नाही. तो कुठे गेला? शेजारच्या गावात. आणि तिथं राहिला थोडे दिवस. आता वाचूया जर तुम्ही इथं राहिले तर काय होईल. वाचूया ठिकाणी आपण त्याचं 30 वचन. नंतर लोट सोरातून चढून वर गेला आणि आपल्या 2 मुलींबरोबर डोंगरात राहिला, कारण तो सोरात राहायला भ्याला. हा पुन्हा वाच. नंतर लोट सोरातून चढून वर गेला आणि आपल्या 2 मुलींबरोबर डोंगरात राहिला, कारण तो सोरात राहायला भ्याला. हा बायबल सांगतं का तो त्या गावात राहिला? जास्त दिवस राहिला का? नाही. बायबल सांगतं का तो घाबरला. काय झालं? घाबरला. कारण त्याला वाटलं का इथं माझ्या जीवाला धोका आहे. येस. म्हणून नंतर तो स्वतः त्याच्या मुली घेऊन परत कुठं गेला? डोंगराकडे. कळतंय? पहिले कुठं जा म्हणले होते? डोंगराकडे. गेला का? नाही. कुठं जाऊन बसला? तो म्हणला नाही इथं बरं आहे. पण नंतर तिथं गेला त्याला कळलं का इथं माझ्या जीवाला धोका आहे. मग नंतर तो त्याच्या मुली स्वतःहून बाहेर पडले. कुठं गेले? डोंगराकडे. फरक समजतोय येस. ना? मला काय सांगायचं आता, सदोम आणि गमोर म्हणजे पाप आहे. ठीक आहे. आणि हे पण नगर, हे पण काय करायचं होतं? नष्ट म्हणजे करायचं. इथं पण काय होतं? पाप होतं. पाप होतं. पण त्याच्यामुळे ते राहिलं. ठीक आहे Yes. ना. पहिले ज्यावेळेस तो पापात होता त्याला मध्यस्थी करण्यात आली. काय करण्यात आली? मध्यस्थी. पण नंतर ज्यावेळेस तो पुन्हा जाऊन राहिला, अब्राम मध्यस्थी करतोय का? नाही. का हो प्रभू त्या गावातून तो वाचलाय आता इकडे गेलाय, मध्यस्थी करतोय का तो? नाही. त्या समय मध्यस्थी झाली पण नंतर मध्यस्थी झाली नाही. का? कारण पहिल्या वेळेस काढायचं काम त्यांचं होतं, पण सेकंड टाइम तू स्वतःहून जाईल तर तू तुझ्या बळावर ये. आता मध्यस्थी करण्यात येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड पॉइंट, ते बाहेर पडत नव्हते. कुणी हात पकडला? देवदूताने. ते पडत होते का बाहेर? नाही. देवदूतांनी हात पकडला आणि त्यांना बाहेर काढलं. Yes. आता ते पुन्हा अडकलेत. बाहेर काढलं का? नाही. स्वतः बाहेर. येस. समजतंय? प्लीज बोला कळतंय? त्यावेळेस हात धरून बाहेर काढला पण आता कोणी हात धरत नाही. म्हणजे हा फरक आहे. येस. तिथे तुला बाहेर आणणारे होते पण इथं बाहेर आणणारं कोणी नाहीये. तिथे तुला सपोर्ट करणारे होते पण इथं सपोर्ट करणारं कोणी नाही. आता स्वबळावर तो काय झाला? बाहेर आला. पण हे एवढं सोपं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला फरक कळतोय? याच्यातून शिका. येस. आता मला हे पण सांगायचंय का हा नंतर स्वबळावर काय झाला? बाहेर आला. पण आपली गॅरंटीच आहे का आपण येऊ? येस. कारण जर आपण नोहाची स्टोरी वाचली तर नोहाच्या स्टोरीत तारूत असं लिहिलंय का तारवाच्या आत ते गेले 7 दिवस दार उघडं होतं. किती दिवस दार उघडं होतं? 7 दिवस. पण 7 दिवस एकही माणूस आत आला नाही. मग तो पण एक दाखला आहे. हा पण एक दाखला आहे. त्याच्यात एक बी आला नाही म्हणजे काय गॅरंटी का त्या 7 ख्रिस्त विरोधाच्या काळात तुम्ही टिकणारच? येस. नोहाच्या टायमाला प्रचार केला, तारवात गेला, देवाने 7 दिवस तारूचे दार कसं ठेवलं? उघडं ठेवलं. म्हणजे आपण म्हणतो ख्रिस्त विरोधाच्या काळात काही लोक वाचतील मग ते येतील, पण गॅरंटी आहे का वाचायची? येस. आता एवढं मोकळीक आहे, आता एवढी प्रार्थना आहे, आता एवढी सहभागिता आहे, आता एवढी मस्का पॉलिश आहे, त्याच्यात जर आपण नाहीये तर त्या काळात आपण काय टिकणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतोय हा फरक? समजतोय प्रत्येकाला? म्हणून लोटच्या अनुभवातून जाऊ नका. येस. आज मध्यस्थी करणार आहे अब्राम सारखा प्रभू येशू, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. आज देवदूत आहेत म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला तो धरतो, आमच्या मनाला धरतो, आमच्या विश्वासाला धरतो, आमच्या पडते बाजूत आम्हाला उभारी देतो, वाटण्याद्वारे आम्हाला बोलतो, वेगवेगळ्या गोष्टीद्वारे आम्हाला बोध करतो. आज आहे सपोर्ट आहे पण नंतर हा सपोर्ट राहणार नाही. तो समय आम्हासाठी भयानक असणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जसं त्याचं रॅप्चर झालं नाही आपलं पण रॅप्चर होणार नाही, पण त्याच्या बोधातून आपण शिकलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना कळतं हे? थोड्या वेगळ्या प्रकारे घेतलं हे वचन आज, कारण ब्लेसिंग्स तर आहे पण तारणाचा संदेश पण पाहिजे. येस. कळतंय? तारण होणं गरजेचं आहे. कारण आता आपण त्या समयात जगतोय का परमेश्वराचं येणं हे अत्यंत निकट आहे. त्या प्रकारे गोष्टी घडतायत, त्या प्रकारे गोष्टी दिसतायत. मग जर एवढं असूनही आपण बाहेर पडत नाही तर आपण लोटाच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललोय. येस. कळतंय? म्हणून आता प्लीज याच्या पायावर पाय ठेवू नका. आता शिका आणि आपली धाव डोंगराकडे करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागं राहायचं नाहीये, मागं पाहायचं नाहीये. आपला प्रवास आपला पूर्ण करायचा. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समोर प्रत्येकाला. म्हणून मी जो टायटल टाकला होता का लोटाचं रॅप्चर झालं नाही, मग अनेक लोकांना तो प्रश्न पडला रॅप्चर तर नवीन करारात आलं, मग जुन्या करारात कसं काय आलं रॅप्चर? दर्शक येस, काय आहे? दर्शक आहे. आणि अशा खूप गोष्टी प्रभूंनी प्रगट केल्यात. माझी इच्छा आहे त्या सगळे तुम्हाला कळाव्यात. टीचिंग्स आहेत, पण तारणाचे टीचिंग्स आहेत. Yes. आणि याद्वारे देव आम्हाला शिकवल का जुन्या काळातून प्रत्येक गोष्टीद्वारे देव आम्हाला बोध करतो का आपण तो शिकावा आणि देवाची वाट आपण धरावी आणि देवाच्या आनंदकाराच्या जीवनात आपण भागीदार व्हावे. येस, प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. आता मागे राहायचं नाही, आम्हाला हात धरून काय केलंय? बाहेर काढलंय. आता आम्हाला पळायचं. येस, कुठं पळायचंय? देवाच्या राज्याकडे. हा, देवाच्या राज्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज आळशीपणा येऊ देऊ नका, थंडपणा येऊ देऊ नका. पवित्र आत्मा तुम्हाला प्रोत्साहन देतोय, ते प्रोत्साहन घ्या आणि आपली धाव पूर्ण करा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळला आजचा मेसेज? हा शेअर करा, लोकांना शिकवा, जे ते पण तयारी करतील आणि प्रभूचा गौरव करतील. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करूया, आपण नेत्र बंद करू सर्व. लॉर्ड तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो अब्बा फादर. थँक्यू जीसस लॉर्ड, थँक्यू अब्बा फादर. येस आहे बाप्पा. हे देवा, तू आमचा हात धरलाय पित्या. येस आहे बाप्पा. आम्ही काय का आम्ही येशूमध्ये यावं. येस, देवा तुझी कृपा येस आहे बाप्पा. का असे लोक आमच्या लाईफ मध्ये पाठवले, अशा Yes. प्रार्थना आम्हासाठी झाल्या, येस, असे उपवास कुणी केले आम्हासाठी पित्या. येस आहे बाप्पा. आणि म्हणून पित्या आम्ही बदललो. येस आहे बाप्पा. परंतु देवा आता तुझी इच्छा आहे का आता मध्ये थांबू नये, तू येस लव. तुला डोंगरापर्यंत धावायचं. येस, लोटाच्या पावलावर पाऊल ठेवू नकोस, येस, पुन्हा मागे राहू नको. येस, प्रभूचा समय अत्यंत निकट आहे. येस, शिष्य त्या विश्वासात जगले का आता प्रभू येईल, येस, पण तो समय तो नव्हता. येस, पण आता तू समाजात जगतोय, खरोखर तो समय आहे का परमेश्वराचं येणं जवळ आहे. येस, तो म्हणतो का तुम्ही ढगात घेतले जाल, एका क्षणात इथून नाहीशे व्हाल, येस, पण त्यात तुमचा नंबर पाहिजे. येस, लोट प्रमाणे मागे राहू नका. येस, आज तुम्हासाठी जसं त्या समय अब्राहम मध्यस्थी करत होता, आज येशूची मध्यस्थी तुम्हासाठी आहे. Yes, आज amen. पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हासाठी Yes. आहे. आज देवाचं प्रेम तुमच्यावर आहे. येस, आज या सर्व सुवर्ण संधीचा फायदा घ्या. येस, आपली वाटचाल पूर्ण करा. येस, आपल्या मनाची तयारी करा. येस, आपल्या जीवनात कोणतं वचन पूर्ण होत नाही, येस, कोणत्या गोष्टीपासून मी पळतोय, कोणत्या गोष्टी मी देवाची ऐकत नाही. येस, प्रभू मला सहाय्य कर. येस आहे बाप्पा. माझ्यात तुझं वचन पूर्ण होऊ येस दे. लव. मला माझा प्रवास पूर्ण करायचा. येस आहे बाप्पा. कारण लोट ज्यावेळेस सोयरमध्ये गेला, मग कुणी मध्यस्थी केली नाही, कुणी हात पकडला नाही, स्वबळावर त्याला यायला लागलं. येस, आणि देवा ते इतकं सोपं नाहीये पित्या. येस लव. देवा तुझी इच्छा नाहीये पित्या का मी मागं राहावं. येस आहे बाप्पा. अब्बा तुझी इच्छा आहे का मी घेतले जावं पित्या. येस लव. म्हणून पवित्र आत्मा मला सहाय्य कर, येस आहे उत्साही कर, आवेशी कर. येस पित्या. का थंडपणा येऊ देऊ नको पित्या. येस आहे बाप्पा. कारण देवा तू आम्हाला सांभाळलं. येस आहे बाप्पा. मागच्या दिवसात जी विपत्ती होती येस लव. देवा आमच्या अवतीभोवती ती फिरून गेली, येस आहे पण बाप्पा. धन्यवाद तुझ्या नावाला का तू आमच्या प्राणाचं रक्षण केलं. येस पित्या. आणि जर तू आयुष्य दिलंय पित्या, तसं दावीद म्हणतो का धूळ किंवा राख तुझी काय स्तुती करणार, येस, पण जर तू मला आयुष्य दिलं तर मी तुझा गौरव करेन. येस आमेन. देवा तू देखील आम्हाला एक नवीन चान्सच दिलाय पित्या. येस लॉर्ड. आता हा जीवन तुला असू दे पित्या, येस आहे बाप्पा. आणि आम्हाद्वारे तुझा महिमा हो येस दे. पित्या. प्रभू येशू नावाने